11/4/2004 रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते। 2003ला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि 11/4/2004ला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली। त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो। त्याचप्रमाणे माझ्या महंताईच्या वेळेचे जे काही फोटोग्राफ्स आहेत त्याचा अल्बमसुद्धा माझ्याकडे आहे आत्ता। त्यामध्ये माझे गुरु महाराज या ठिकाणी माझ्या डोक्यावरती हात ठेवत आहेत। त्याचप्रमाणे सर्व आमचे जे चार संप्रदायाचे जे महंत असतात ते सुद्धा उपस्थित असल्याचे फोटो आहेत। दुसरी अशी गंमत की आमची जी महंताई झाली त्या महंताईमध्ये जगद्गुरू असलेले रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे माझे गुरुबंधू आहेत आणि ते आणि मी एकाच दिवशी एकाच आसनावरती या ठिकाणी धर्माचार्य पीठाधीश्वर महंत म्हणून आले, त्याचे सगळे फोटोग्राफ्स आहेत। आखाड्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सन्मानपत्र दिलं जातं तर त्या सन्मानपत्रामध्ये महंत, धर्माचार्य, पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर अशा तिन्ही पदव्या असलेलं आखाड्यांचं सगळं अधिकृत माझ्याकडे आहे। त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, कारण शैव आखाड्यांचा आमचा काही संबंध पडत नाही। वैष्णव आखाड्यांची जी रेखटेक आहे ती संपूर्णतः वेगळी आहे। मुद्दा असा आहे की विषय हा व्यक्तिगत कोण महंत आहे किंवा नाही याचा नसून काल वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वरच्याच असलेल्या काही महंतांनी याची सुरुवात केली आणि विषय खूप साधा होता। विषय असा होता की त्र्यंबकेश्वर नाव आधी लिहावं आणि नाशिक नाव नंतर लिहिण्यात यावं आणि नाशिक हे मूळ कुंभाचं स्थान नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर या गोष्टीवरतीच फक्त आम्ही आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा वास्तविक भरकटण्याचं काही कारण नव्हतं। त्र्यंबकेश्वरमधल्या आमच्या सर्व पुरोहित बंधूंशी आमची काल दिवसभर चर्चा झाली, किमान 50 मंडळींचे आमचे फोन झाले आणि हा वाद या ठिकाणी आपण शांत करूया। दर कुंभमेळ्याच्या सुरुवातीला अशा पद्धतीची एक रिटायलेशन होते आणि पुन्हा आम्ही सर्व एकत्र येतो आणि पुन्हा हे सुचारू होतं। तर मला असं वाटतं की यामध्ये व्यक्तिगत कोणी कोणावरती आरोप न करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा कुंभमेळा अत्यंत चांगल्या रीतीने महाराष्ट्र शासनाला संपूर्ण सहकार्य करून एकत्र येऊन काही व्यक्तिगत काही रागद्वेष असतील तेही आपण मिटू आणि आदर्शवत असा कुंभमेळा हा नाशिकचा व्हावा हीच आमची इच्छा आहे। आपण आता कुठल्या आखाड्याशी संबंधित आहात, आपल्या काय पद आहे? कारण तुम्ही ज्या आखाड्याशी संबंधित आहात त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि तुम्ही कुठल्याच आखाड्याचे नाही असं त्यांचं म्हणणं आहे। असं असेल तर मला काही संपर्क कुठल्याही आखाड्याने माझा केला नाही किंवा सपोज मी जर काही माझं महंताई रद्द झाली असेल तर मला तर आखाड्याने सांगायला पाहिजे ना। तर निर्वाणी आखाड्याची जी आमचे खालसा असतात त्या खालसाचा मी श्रीमहंत आहे आणि जर त्यांच्या माहितीप्रमाणे जर काही माहिती असेल किंवा माझी महंताई रद्द करण्यात आली तर ते त्यांनी मला कळवावं, कारण माझ्या आखाड्यांनी असं मला कुठेच सांगितलं नाही की तुमची महंताई रद्द झाली आहे आणि तुम्ही महंत नाही। तर असा काहीही मला असं वाटतं की असा कुठलाही विषय माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे। त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी द्यावी। मी निर्वाणी आखाड्याचा खालसाचा श्रीमहंत असतो। त्याची पद्धत अशी आपण एक लक्षात घ्या की आखाडे हे श्रीमहंत बनवतात, खालसाचे श्रीमहंत बनवतात आणि आखाडे हे खालशांच्या श्रीमहंतांना स्नानाला घेऊन जातात। म्हणजे जे काही सर्व खालसाचे श्रीमहंत आहेत त्यांना आखाड्यांनी प्रोसेसमध्ये जो काही निर्वाणी आखाडा आहे तर निर्वाणी आखाड्यात ज्यांनी खालसाची महंताई घेतली त्यांना स्नानाला घेऊन जायचं, त्यांना संरक्षण द्यायचं आणि तेही जबाबदारी प्रत्येक आखाडा। असं दिगंबर आखाड्यामध्ये जर कोणी महंताई घेतली असेल तर तो दिगंबर आखाड्यामध्ये स्नानाला चालतो, जो निर्वाणी आखाड्यात असेल तो निर्वाणीमध्ये चालतो आणि जो निर्मोही आखाड्यामध्ये खालसाचं महंत आहे त्यांनी स्नानाला घेऊन जायचं, अशी ती परंपरा असते। त्याचप्रमाणे त्यांचे जे दशनाम आखाडे आहेत त्यामध्ये जे महामंडलेश्वर होतात त्या महामंडलेश्वरांना स्नानाला घेऊन जाण्याची त्यांच्या आखाड्याची परंपरा आहे। यात काय माझा काही संबंध नाही तिथे
म्हणजे शैव आखाड्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. दुसरी गोष्ट, आखाडा परिषद ही जी संस्था आहे, ही संस्था यामध्ये जे 13 श्रीमहंत असतात, 13 श्रीमहंत म्हणजे आमच्या निर्वाणी आखाड्याचे जे श्रीमहंत आहेत ते त्या आखाडा परिषदेचे सदस्य असतात. निर्वाणीचे जे आहेत ते त्याचे सदस्य असतात आणि यांचे 10 आखाड्याचे श्रीमहंत मिळून ही आखाडा परिषद बनते आणि त्या आखाडा परिषदेच्या माध्यमातून कुंभमेळ्याचं जे सूत्रसंचालन असतं किंवा शासनाबरोबर ज्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या बैठका असतात त्या होतात. आणि ज्या वेळेला स्थानिक, आम्ही या वेळेला जसं नाशिकचे आम्ही स्थानिक आहोत, तर स्थानिक महंत या पद्धतीने सहकार्य करून आखाडा परिषदेला पूरक अशी भूमिका घेतात. यात काहीच विषय नाही. भक्तीचरण दास नाही, असं तर काही असे तर तिथे नाशिकमध्ये 27 एकूण महंत आहेत. गोरेराम मंदिराचे महंत आहेत. त्यामध्ये एक अशी असते की एक जी महंताई आहे जी आखाड्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि एक जी असते ती खालच्याच्या अंतर्गत. जसं मी जर खालच्याचा महंत आहे तर मला देखील महंताई देण्याच्या, माझ्या अंतर्गत देण्याचा अधिकार आहे. असे अनेक महंत आहेत ना, मग ते नाकारून कसं काय चालेल? असे अनेक महंत आहेत. तिथे लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत आहेत, ते तर राम जन्मभूमीच्या नृत्यगोपाल दास महाराजांचे शिष्य आहेत. असं नाही करता येत ना. तुम्ही कसं काय ठरवणार? आणखी एक आक्षेप असा आहे की खरा कुंभमेळा जो आहे तो वर्षानुवर्ष त्र्यंबकेश्वरला भरवला जातो. त्याच ठिकाणी अमृताचे थेंब उषावर्तामध्ये पडलेले आहेत. नाशिकचा आणि कुंभमेळ्याचा काही संबंध. सतीश शुक्ला अध्यक्ष परिषद इथे आहेत, त्यांनाही बोललं. तिथे असं आहे की गेली 4 कुंभमेळे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि सातत्याने प्रशासनाची सहकार्याची भूमिका घेत असतो. यामध्ये वर्चस्ववादाचा वाद आहे की वर्चस्व कोणी करावं आणि काही मंडळींचं पर्पजली असं म्हणणं असतं की ही मंडळी नको, ही अभ्यासू आहेत, ही चांगले विषय मांडतात, प्रशासनाबरोबर टायअप चांगला ठेवू शकतात, अशा पद्धतीचे लोक नको, म्हणून अशा पद्धतीचा बेनाव रचून बदनामी करण्याचा हा घाट आहे असं मला वाटतं. आता तुमच्यासमोर बोललेत ना कोण बोलतायत ते. तुम्ही चांगला डायलॉग करता शासनाशी, हे सर्व साधू महंतांच्या दृष्टीने चांगलं आहे. असं असताना तुम्हाला असं आहे की व्यक्तिगतरित्या हा भाषावाद, प्रांतवाद, अन्य काही विषय यामध्ये मी आत्ता पडत नाही. आपण पुन्हा केव्हा तरी याविषयी करूया. आणि गेल्या वेळेला सुद्धा माझे गुरुदेव महाराज या ठिकाणी असतानासुद्धा एक महिला या ठिकाणी आणून ठेवली आणि त्या महिलेने सरळ बलात्काराचे आरोप करून त्यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. ज्या योगे प्रशासनावरती त्यांनी जास्ती आरूढ ओढू नये, त्यांना धारेवर धरू नये म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.